नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या लाईफ विथ सायन्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज आपण आपला क्लास 10चा 5th लेसन हीटला सुरू करत आहोत। आपण आपल्या लेट्स फाइंड इट सिरीजमध्ये न्यूमरिकल्स कंप्लीट करत आहोत। सोबतच न्यूमरिकल संबंधित कन्सेप्ट थोडक्यात जाणून घेत आहोत आणि पूर्ण लेसनसाठी आपण एक न्यू काइंड ऑफ सिरीज सुरू करणार आहोत, ज्यामध्ये आपण ओव्हरऑल लेक्चर्स घेणार आहोत। सो आपल्याला हीट बाबतीत जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे जाणून घ्यावं लागेल की आपल्या डे टू डे लाईफमध्ये याचं महत्त्व काय। तुम्ही ऑब्झर्व करा, सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत पुन्हा एकदा की आपण हीटचा वापर कुठे कुठे करतो। सर्वात आधी किचनमध्ये, जेव्हा आपण आपलं जे फूड आहे ते कुक करण्यासाठी गॅसवर किंवा स्टोववर हीट देतो, त्या व्यतिरिक्त सध्या स्थितीत हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपण म्हणजेच गरम वातावरण मिळण्यासाठी उन्हामध्ये बसतो। हीट ही पदार्थाला दिल्यानंतर पदार्थामध्ये काही बदल होतात, ज्यामध्ये पदार्थाचं टेम्परेचर वाढणे, सोबतच पदार्थाचं एक्सपान्शन होणे आणि सोबतच पदार्थाची स्टेट बदलणे। सो हीटचे 3 इफेक्ट राहतील की जर तुम्ही एखाद्या वस्तूला हीट देणार तर तो सॉलिड स्टेटमधला असेल तर तो लिक्विड स्टेटमध्ये जाणार ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर, लिक्विड स्टेटमध्ये असेल तर गॅसेस स्टेटमध्ये जाणार। तसेच जर तुम्ही हीट देणार तर त्याचं एक्सपान्शन होणार, तो पसरणार। या व्यतिरिक्त हीट दिल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढणार। या उलट जर तुम्ही पदार्थातील हीट काढून टाकणार म्हणजेच थंड करणार तर पदार्थाची स्टेट रिव्हर्स होणार, पुन्हा तो गॅसेसमधून लिक्विड आणि लिक्विडमधून सॉलिड जाणार। त्या व्यतिरिक्त त्याचं कॉन्ट्रॅक्शन्स होणार, तो जवळ येणार आणि सोबतच त्याचं टेम्परेचर कमी होणार आहे। मग नेमकं हीट आणि टेम्परेचर आहे काय? तर हीट एक एनर्जी आहे जी नेहमी हायर टेम्परेचरपासून लोअर टेम्परेचरपर्यंत जाते आणि टेम्परेचर तो फॅक्टर आहे जो डिसाईड करतो हीट कोणत्या दिशेला जाणार आहे। टेम्परेचर हीटला सेन्सेशन करण्यासाठी बनवण्यात आलेली एक फिजिकल क्वांटिटी आहे। सो काय बोलणार आपण? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, टेम्परेचर इज अ सेन्सेशन ऑफ हीट। डिग्री ऑफ हॉटनेस अँड डिग्री ऑफ कोल्डनेस हे टेम्परेचरद्वारे रिप्रेझेंट केली जाते। हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर। टेम्परेचर डिसाइड द डायरेक्शन ऑफ हीट फ्लो। हीट इज अ कॉज, बिकॉज ऑफ हीट टेम्परेचर आहे, टेम्परेचरमुळे हीट नाही आहे, तर हीट इज अ कॉज, टेम्परेचर इज अन इफेक्ट ऑफ हीट। आणि तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की हीट ही एनर्जी आपण कॅलरीमध्ये मेजर करत असतो। जनरली एनर्जीचं युनिट जूल आणि अर्ग राहते, पण हीटला स्पेसिफिकली कॅलरीमध्ये मेजर केल्या जाते आणि टेम्परेचरला डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट आणि केल्विनमध्ये मेजर केल्या जाते। तुम्ही दवाखान्यात कधी गेला असाल तर तुमच्या बॉडी टेम्परेचरला मेजर करण्यासाठी डॉक्टर एक डिव्हाइस यूज करते ज्याला आपण थर्मोमीटर असं म्हणतो। सो टेम्परेचर थर्मोमीटरनी मेजर केला जाते आणि हीट ही कॅलरीमीटर नावाच्या इक्विपमेंटनी मेजर केली जाते, ज्याला आपण लगेच पुढे हळूहळू घेणार आहोत। त्यासोबतच एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की एखाद्या बॉडीची टोटल कायनेटिक एनर्जी जी असेल त्याच्या बॉडीच्या मॉलिक्युल्समध्ये बसलेली ती आपण हीट सांगत असतो, मात्र टेम्परेचरला जेव्हा आपण सांगतो किंवा रिप्रेझेंट करतो तेव्हा आपण त्या बॉडीची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी सांगत असतो। चला तर मग आपण या हीट टॉपिकवर न्यूमरिकल्स आणि या हीट टॉपिक संबंधित अधिक काही माहिती घेऊया। आपण सर्वात आधी जाणून घेऊया हीटचे 2 वेगवेगळे रूप। म्हणजे आपण जेव्हा हीट देतो, जसं आपण सांगितलं की हीट स्टेट बदलते, हीट टेम्परेचर बदलते, तर या फॉर्म ऑफ हीटला नेमकं म्हणणार काय? त्यासाठी आपल्याला क्लास 10 मध्ये एक ॲक्टिव्हिटी आहे। जोपर्यंत आपण या ॲक्टिव्हिटीला समजून घेणार नाही, त्या ॲक्टिव्हिटी संबंधित जो रिझल्ट येणार आहे त्या रिझल्टला समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण त्या टॉपिकशी संबंधित न्यूमरिकल्सला चांगल्या प्रकारे सोडवू शकणार नाही। तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर नाहीत तोपर्यंत न्यूमरिकल्स थोडे अवघड जातात। तर बघा, ही एक छोटीशी ॲक्टिव्हिटी तुमच्या बुकमध्ये आहे। काय सांगितलेलं आहे यांनी की एक कंटेनर घ्या आणि त्या कंटेनरमध्ये आईस क्यूब टाका। आईस क्यूब टाकल्यानंतर थर्मोमीटर त्यामध्ये फिक्स करून ठेवा आणि त्यानंतर स्लोली त्याला हीट करायला सुरू करा। बर्नरच्या मदतीनं तुम्ही हीट करा। ही छोटीशी अरेंजमेंट तुम्हाला करायची आहे आणि ऑब्झर्व करायचं आहे काय घडते ते। जेव्हा तुम्ही हीट करणार, सर्वात आधी आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आईस वितळणार आहे, परंतु तुम्ही टेम्परेचरला ऑब्झर्व करायचं आहे। तुम्हाला दिसेल जेव्हा आईस वितळेल म्हणजेच बर्फाचं पाणी होईल, म्हणजे जेव्हा स्टेट बदलेल, इथं थर्मोमीटरमधलं जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर बिलकुलही बदलणार नाही।
म्हणजे जोपर्यंत पदार्थाची स्टेट बदलत आहे तोपर्यंत त्या पदार्थाचं टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट राहत आहे. आणि एक वेळ का इथं पूर्ण आईस बदलला तर त्यानंतर आईस पाण्यामध्ये बदलला त्यानंतर तुम्हाला दिसेल की टेम्परेचर हळूहळू वाढणार आहे आणि एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत टेम्परेचर वाढणार. त्यानंतर हे पाणी उकळायला लागणार आहे आणि ज्यावेळेस हे पाणी उकडणार पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होणार त्यानंतर तुम्हाला दिसेल की टेम्परेचर एका लिमिटपर्यंत वाढल्यानंतर त्यानंतर पुन्हा ते लवकर बदलणार नाही. ते कॉन्स्टंट राहील तोपर्यंत जोपर्यंत पूर्ण पाणी वाफेत रूपांतरित होत नाही आहे. म्हणजे या ॲक्टिव्हिटीला जर तुम्ही घरी करून पाहिला आणि ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दोन फॅक्ट दिसून येतात की जेव्हा तुम्ही पदार्थाला हीट देता तेव्हा हीट स्टेट बदलते पण ह्यावेळेस मात्र टेम्परेचर्सला बिलकुलही इफेक्ट करत नाही. टेम्परेचर्स बिलकुलही चेंज करत नाही. आणि ज्यावेळेस टेम्परेचर राईज होत असेल किंवा टेम्परेचर ड्रॉप होत असेल त्यावेळेस स्टेट मात्र बदलत नाही आहे. एका वेळेस हीट एकच काम करत असते. मग या बेसिसवर दोन प्रकारच्या हीट आपण सांगत असतो जे या ग्राफच्या माध्यमातून तुम्हाला समजून घ्यावे लागतील आणि हा ग्राफ तुम्हाला बऱ्याच क्वेश्चनची आन्सर देणार आहे, बऱ्याच न्यूमरिकल्सला सोडवण्यामध्ये मदत करणार आहे जो त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण घेतलेला आहे. या ग्राफमध्ये तुम्हाला सर्वात आधी एक्स ॲक्सिसवर टाइम दिलेला आहे आणि वाय ॲक्सिसवर टेम्परेचर. टाईमनुसार टेम्परेचरमध्ये झालेला बदल आदल्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला ग्राफमध्ये दिलेला आहे आणि सोबतच टेम्परेचर बदलत असताना पदार्थाच्या अवस्थेत झालेला बदल तुम्हाला सांगितलेला आहे. बरं, जेव्हा टाइम इथं 0 होता म्हणजे मोजायला तुम्ही नेमकी सुरुवात केली ती आईस होतं. आईस हळूहळू गरम झाला आणि या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपल्याला एक गोष्ट दिसत आहे. ग्राफ 4 जर तुम्ही ऑब्झर्व केलं बघितलं त्या ग्राफ 4 इथं स्ट्रेट लाईन दिसत आहे आणि या दरम्यान टेम्परेचर कॉन्स्टंट राहत आहे. मात्र इथं असलेला जो आईस आहे हा आईस हळूहळू वॉटरमध्ये कन्व्हर्ट होत आहे. सोबत जिथं स्टेट बदलत आहे तिथं टेम्परेचर सेम आहे आणि एका बी पॉईंटवर पोहोचल्यानंतर पूर्ण आईस वॉटरमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि त्यानंतर बी पॉईंट पासून सी पॉईंट पर्यंत तुम्हाला दिसत आहे की टेम्परेचर युनिफॉर्मली विथ टाइम राईज केलं जात आहे. आणि सी पॉईंटवर पोहोचल्यानंतर या ग्राफमध्ये सी पॉईंट पासून डी पॉईंट पर्यंत जे वॉटर होतं लिक्विड स्टेटमध्ये ते वॉटर कशामध्ये कन्वर्ट होत आहे, बॉइलिंग पॉईंटवर व्हेपरमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. म्हणजे जेव्हा स्टेट बदलणार वॉटर बॉईल होणार ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ज्याला बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर असं म्हणतो आपण जो की 100 डिग्री सेल्सिअस आहे तेव्हा टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट राहणार. जेव्हा आईस मेल्ट होणार 0 डिग्रीवर त्याला मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस आपण म्हणतो तेव्हा सुद्धा टेम्परेचर कॉन्स्टंट राहणार. आणि मात्र जेव्हा टेम्परेचर बदलणार वाढणार किंवा कमी होणार तेव्हा स्टेट कॉन्स्टंट राहणार आहे. मग इथं नेमकं होते का मॉलिक्युलर लेवलला जेव्हा आपण पाहतो तर टेम्परेचर वाढते म्हणजेच कायनेटिक एनर्जी वाढते आणि स्टेट बदलतेच म्हणजे मॉलिक्युलरमधलं डिस्टन्स वाढते. मॉलिक्युलर फोर्सेस वीक होतात आणि मॉलिक्युल्स एकमेकापासून दूर जातात. सो जी हीट तुम्ही ए टू बी किंवा या सी टू डीच्या दरम्यान प्रोव्हाइड केली म्हणजे जी हीट तुम्ही देत असताना स्टेट बदलली त्या हीटला लॅटन हीट असं म्हणतात. सो लॅटन हीटचा सिंपल फॉर्म्युला आहे. लॅटन हीटला जर तुम्ही फॉर्म्युलिस्टच्या रूपात रिप्रेझेंट केलं तर सिंपल फॉर्म्युला आहे लॅटन हीट एलने आपण रिप्रेझेंट करतो आणि लॅटन हीट इज इक्वल टू आपण म्हणतो एल इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ युनिट मास ऑफ मॅटर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. इथं क्यू रिप्रेझेंट करते हीटला, एम रिप्रेझेंट करते मासला. म्हणजे तुम्ही एखाद्या पदार्थाला हीट देत आहे कन्सिडर करा 5 ग्रॅम 10 ग्रॅम आईसला तुम्ही हीट देत आहे आणि तो आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होत आहे तर तो युनिट मास ऑफ आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होत असताना जी हीट तुम्ही प्रोव्हाइड केली स्टेट बदलत असताना त्याला लॅटन हीट म्हणतात. आणि स्टेट सॉलिडमधून लिक्विडमध्ये जात आहे, लिक्विडमधून गॅसेसमध्ये जात आहे तर लॅटन हीटचे सुद्धा 2 टाईप आहेत. या दरम्यान ए टू बीच्या दरम्यान जी तुम्ही लॅटन हीट दिली त्याला LF नी रिप्रेझेंट करणार आणि त्याला म्हणणार लॅटन हीट ऑफ फ्युजन्स.
आणि या दरम्यान जी तुम्ही हीट दिली, जिथं लिक्विडचं गॅसेसमध्ये रूपांतरित झालं, त्याला LV रिप्रेझेंट करणार आणि त्याला म्हणणार लॅटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन. आणि जर तुम्ही या फॉर्म्युलीजवरून युनिट कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर हीटला कॅलरीनी मेजर करणार आणि मासला ग्रॅमनी, कॅलरी पर ग्रॅम किंवा जूल पर केजी किंवा अनादर युनिटसुद्धा तुम्ही बनवू शकता. सो हा पहिला फॉर्म्युला आहे जो न्यूमरिकलसाठी यूज होणार आहे. जेव्हा केव्हा न्यूमरिकल्समध्ये स्टेट बदलेला हा उल्लेख केलेला असेल तेव्हा समजायचं ते लॅटंट हीटशी संबंधित न्यूमरिकल राहणार आहे. आणि या B to C च्या दरम्यान टेम्परेचर चेंज होत आहे. जेव्हा तुम्ही हीट देत असाल टेम्परेचर वाढेल, हीट काढत असाल, थंड करत असाल, टेम्परेचर कमी होईल. आणि इथं स्टेट मात्र कॉन्स्टंट राहत आहे. तर जी हीट तुम्ही टेम्परेचर बदलण्यासाठी देत आहात एखाद्या स्पेसिफिक मटेरियलला, तर त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात आणि त्याला सीनी रिप्रेझेंट करतात. फॉर्म्युला येईल अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ मॅटर. इथं M म्हणजेच मास, त्या पदार्थाचं मास. जसं 1 लिटर पाणी आहे, 1 किलो पाणी आहे, त्याला तुम्ही हीट करून राहिले आणि त्यानंतर त्या 1 किलो पाण्याचं टेम्परेचर 20 डिग्रीहून 80 डिग्री होत आहे, तर त्या अमाऊंट ऑफ वॉटरचं टेम्परेचर बदलण्यासाठी जी हीट द्यावी लागली ती त्या पाण्यासाठी तिची स्पेसिफिक हीट राहणार आहे. म्हणून काय वाचणार तुम्ही, Q स्टँड फॉर हीट, डेल्टा T स्टँड फॉर चेंज इन टेम्परेचर. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ मॅटर इज कॉल्ड एज इट्स स्पेसिफिक हीट. आणि जर मी याच्यावरून युनिट काढलं तर युनिट राहणार आहे कॅलरी. हीटला कॅलरीने मेजर करणार, मास ग्रॅम डिग्री सेल्सिअस किंवा अनदर युनिट जूल पर केजी डिग्री सेल्सिअस किंवा किलो कॅलरी पर केजी डिग्री सेल्सिअस. सो अशा प्रकारे आपल्याशी संबंधित आपल्याजवळ 2 हीट आहेत. एक आहे स्पेसिफिक हीट आणि दुसरी आहे लॅटंट हीट आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर एक वेळ थोडक्यात मी रिवाइज करून देतो. न्यूमरिकल्समध्ये आपल्याला एक फॉर्म्युलीज आवश्यक लागणार आहेत. तर लॅटंट हीट म्हणजेच काय आणि स्पेसिफिक हीट म्हणजेच काय. तर लॅटंट हीट फॉर्म्युला येणार L इज इक्वल टू Q/M आणि वाचणार अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट ऑफ युनिट मास ऑफ मॅटर. जर स्टेट सॉलिडमधून लिक्विडमध्ये कन्वर्ट होत असेल तर त्याला लॅटंट हीट ऑफ फ्युजन असं म्हणणार आहोत आणि हे मेल्टिंग पॉइंटवर होणार. आणि जर स्टेट लिक्विडमधून गॅसमध्ये कन्वर्ट होत असेल तर त्याला लॅटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन असं म्हणणार आहोत. आईससाठी लॅटंट हीट ऑफ फ्युजन्स 80 कॅलरी पर ग्रॅम राहणार आहे आणि पाण्यासाठी लॅटंट हीट ऑफ व्हेपरायझेशन्स हे नियर अबाउट ग्रॅम राहणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तुम्हाला ह्या सगळ्या ज्या किमती आहेत ह्या सगळ्या टेबलमध्ये दिलेल्या आहेत. हा टेबल तुम्हाला एक्झाममध्ये काही गोष्टीसाठी, काही महत्त्वाच्या लॅटंट हीटसाठी लक्षात ठेवा. जसं वॉटर बाबतीत तुम्ही चेक करू शकता. वॉटर बाबतीत इथं सांगितलेलं आहे की वॉटर आणि आईससाठी मेल्टिंग पॉईंट 0 डिग्री आहे, बॉइलिंग पॉईंट 100 डिग्री आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी तुम्हाला वॉटर आणि आईससाठी लॅटंट हीट स्पेसिफिक लॅटंट हीट कॅलरी पर ग्रॅममध्ये 80 आहे आणि लॅटंट हीट कॅलरी पर व्हेपरायझेशन कॅलरी पर ग्रॅममध्ये 540 आहे. सो आणि लॅटंट हीट ऑफ फ्युजन्स पाण्यासाठी 80 कॅलरी पर ग्रॅम राहणार आहे. न्यूमरिकल्समध्ये ह्या गोष्टी दिलेल्या नसतात. वॉटर बाबतीत असलेल्या थिंग्स स्टँडर्ड आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. मग आता स्पेसिफिक हीट काय बोललोय मी की स्पेसिफिक हीट म्हणजेच स्टेट बदलण्यासाठी स्पेसिफिक हीट म्हणजेच टेम्परेचर बदलण्यासाठी लागणारी हीट. आणि ही पदार्थाची प्रॉपर्टी आहे. प्रत्येक पदार्थाचं सेम टेम्परेचर जरी बदलायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या अमाऊंट्समध्ये हीट प्रोव्हाइड करावी लागते. जसं तुम्ही जर आयरन, कॉपर, ॲल्युमिनियम या 3 वेगवेगळ्या मटेरियलला घेतलं आणि तिन्ही मटेरियलला हीट केलं आणि तिन्ही मटेरियलचं इनिशियल टेम्परेचर 20 डिग्री ठेवलं आणि नंतर टेम्परेचर 50 डिग्री झालं म्हणजे 30 डिग्रीने बदललं तर तिन्ही मटेरियलला वेगवेगळ्या वेळेसाठी हीट करावं लागेल जर तुम्ही सेम फ्लेमवर त्याला ठेवत आहात. म्हणजे म्हणायचं तात्पर्य काय की एखादा पदार्थ किती हीट ॲब्सॉर्ब करणार सेम टेम्परेचर बदलण्यासाठी हे त्या पदार्थाचा गुणधर्म आहे आणि त्यालाच आपण स्पेसिफिक हीट असं म्हणत असतो. तर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला येणार आहे अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू चेंज द स्टेट टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ मॅटर.
आणि याचं युनिट येणार आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस और दुसरं युनिट येणार आहे किलो कॅलरी पर के जी डिग्री सेल्सिअस और तुम्ही अनदर युनिट घेता जूल पर के जी डिग्री सेल्सिअस. सो यावेळी तुम्ही स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करणार आहे. म्हणजे कुठल्याही न्यूमरिकल्समध्ये जर टेम्परेचर बदलते असा उल्लेख केलेला आहे कुठले 20 डिग्री टू 80 डिग्री वगैरे वगैरे वगैरे, तर तिथं स्पेसिफिक हीटचा तुम्ही फॉर्म्युला यूज करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आय होप सो तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. तर आज आपण न्यूमरिकलला सुरू करत आहोत आणि या 1 ते 2 लेक्चर्समध्ये हीटचे पूर्ण न्यूमरिकल्स होतील. सो चॅनलसोबत जुळून राहण्यासाठी एक वेळ नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला तर मग आपण आपलं फर्स्ट एक्झाम्पल सुरू करूयात. एक्झाम्पल काय म्हणते आपलं न्यूमरिकल काय म्हणते, हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू राइज द टेम्परेचर ऑफ 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इथं पाण्याचं मास दिलेलं आहे 5 kg, इनिशियल टेम्परेचर दिलेलं आहे 20 डिग्री आणि नंतर टेम्परेचर दिलेलं आहे 100 डिग्री सेल्सिअस. 5 kg वॉटरचं टेम्परेचर 20 डिग्रीवरून 100 डिग्री नेण्यासाठी तुम्हाला किती हीट द्यावी लागणार आहे. आणि इथं वॉटर बाबतीत उल्लेख केलेला आहे, तर वॉटरची स्पेसिफिक हीट तुम्हाला पार्ट करावी लागणार आहे. सो गिवन डाटामध्ये तुम्हाला दिलेलं काय आहे, तर के जी म्हणजेच मास दिलेला आहे तुम्हाला, एम दिलेला आहे 5 kg, इनिशियल टेम्परेचर T1 दिलेलं आहे 20 डिग्री सेल्सिअस, फायनल टेम्परेचर T2 दिलेलं आहे 100 डिग्री सेल्सिअस. आणि त्यानंतर तुम्हाला इथं वॉटर बाबतीत उल्लेख केलेला आहे, तर वॉटरची स्पेसिफिक हीट तुम्हाला पार्ट करायची आहे. वॉटरची स्पेसिफिक हीट असते 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. पाण्याबाबतीत लॅटन हीट ऑफ फ्युजन्स अँड स्पेसिफिक हीट नेहमी लक्षात ठेवाव्याच लागतील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर फाइंड आउट करायचं आहे आपल्याला की इथं किती हीट द्यावी लागेल. म्हणजे किती सिंपल क्वेश्चन आहे की 5 किलो वॉटर घेतलं. आता इथं तुम्ही म्हणसाल सर वॉटर लिक्विड आहे त्याला लिटरमध्ये मेजर करतात, हो, परंतु त्याला मासही असते आणि हीटच्या न्यूमरिकल्समध्ये आपण मास कॅल्क्युलेट करत मास घेऊन प्रॉब्लेम सोडवत असतो. म्हणून तुम्हाला मास दिलेलं असते किंवा कधी कधी मास काढायला येतं. 5 kg पाणी घेतलं, गरम करायला सुरुवात केली, 20 डिग्रीवरून 100 डिग्रीपर्यंत तुम्ही गरम केलं. फाइंड आउट करा तुम्हाला किती हीट द्यावी लागलेली आहे, म्हणजे किती वेळ तुम्ही गरम करावं लागेल याचा अंदाज तुम्ही तिथं काढू शकता. ॲक्च्युली इथं टाईम आपण कॅल्क्युलेट करत नाही, आपण हीट काढत आहोत. किती हीट तुम्ही देताय, किती उष्णता देताय. मग मला इथं टेम्परेचर बदलत आहे 20 वरून 100 म्हणजे नियर अबाउट माझं इथं 80 डिग्रीपर्यंत टेम्परेचर बदलत आहे. तर मी इथं स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला घेणार. मला फॉर्म्युला माहीत आहे, वी नो फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू MC डेल्टा T, वेअर डेल्टा T म्हणजेच काय, चेंज इन टेम्परेचर. Q मला कॅल्क्युलेट करायचं आहे M5C. आता इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, बऱ्याच वेळा मुलं चुका करतात. इथं काय आहे की स्पेसिफिक हीटचं जे युनिट आहे ते कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस आहे आणि इथं मास किलोग्रॅममध्ये आहे. तुम्हाला दोन्ही ठिकाणी सेम युनिट लागणार. तुम्ही स्पेसिफिक हीटला जर किलो कॅलरी पर के मध्ये लिहिलं तरी काही फरक पडत नाही, कारण तुम्ही जेव्हा वर किलो या फॅक्टर्सनी मल्टिप्लाइड करता तेव्हा खाली किलो या फॅक्टरनी मल्टिप्लाइड करत असल्यामुळे किलो कॅलरी पर के जी डिग्री सेल्सिअस आणि कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअसमध्ये पाण्याची स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट राहणार आहे. पण युनिट का महत्त्वाचे आहेत बदलणं, कारण पुढे सोडवताना त्यानुसार आपण आन्सर घेणार आहोत. जर तुम्ही किलो कॅलरीमध्ये लिहित नसाल त्याचा अर्थ तुम्ही तिथं फायनल आन्सर कॅलरीमध्ये कन्वर्ट करून देणार आहात. सो 5 kg इनिशियल स्पेसिफिक हीट 1 किलो कॅलरी पर के जी डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर 100 - 20. नेहमी जेव्हा तुम्हाला चेंज इन टेम्परेचर काढायचं असेल हायर टेम्परेचरमधून लोअर टेम्परेचरला वजा करायचं. सो Q जसाच्या तसा 5 × 1 5 आणि 100 - 20 येणार 80. सो Q इज इक्वल टू 5 × 80 किती राहणार आहे 40 आणि हा शून्य जसाच्या तसा. इथं युनिट काय राहणार, ते युनिट राहणार आहे किलो कॅलरी. का, कारण मी स्पेसिफिक हीटला किलो कॅलरी पर के जी डिग्री सेल्सिअसमध्ये कन्सिडर केलं, कारण माझं मास के जीमध्ये होतं. जर मी ही व्हॅल्यू 1 कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअसमध्ये लिहितो तर मी न कळत इथं कॅलरी लिहिलं असतं आणि माझं आन्सर चुकलं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. सो अशा प्रकारे हा एक न्यूमरिकल्स आपला कंप्लीट झालेला आहे. आय होप सो तुम्हाला हा समजला असेल. अशी बरीच
बरीच न्यूमरिकल्स आपल्याला हीटवरची घ्यायची आहे, त्यासोबतच बरीच टॉपिक आपल्याला कंप्लीट करायची आहे आणि हे आपण पुढील लेक्चर्समध्ये घेणार आहोत. सो चॅनलसोबत जुळून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर काही अडचण आली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आपण जेव्हा पुढील न्यूमरिकल्स घेणार आहोत किंवा पुढील लेक्चर्स घेणार आहोत तर तुमचे डाऊट्स नक्कीच आपण पूर्ण करणार आहोत.